हाय मंडळी, नमस्कार. कसे आहात? बा आजच्या आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग क्लासच्या सेशनमध्ये आपण चौथ्या विषयाला हात घालतो आहे. आत्ता पण आपण 3 विषय कव्हर केले: DWM, 5S आणि कायझन. आणि हे तिन्ही विषय आपण का ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ट्रेनिंगमध्ये चर्चा केली किंवा सांगितले. आजचा विषय आहे JHCLRIT, ॲटोनॉमस मेंटेनन्स, स्वयं देखभाल. म्हणजे मला एक सांगा की तुम्ही टू व्हीलर वापरत असाल, स्कूटर असेल, स्कूटी असेल, मोटरसायकल असेल, पेट्रोलची गाडी असेल, इलेक्ट्रिक गाडी असेल. रस्त्यावर असं कधी चित्र पाहिलं का की कोणीतरी गाडी पुढे चालवते आणि मागे मोटर मेकॅनिक बसलाय? नाही ना? तुम्ही तरी असं करता का की गाडी चालवत आहे आणि मागे मोटर मेकॅनिक बसवलाय? का तर गाडी रस्त्यात बंद पडली तर मेकॅनिक पाहिजे ना चालू करायला. असं होत नाही, कारण आपण आपल्या गाडीची काळजी घेतो. स्वयं देखभाल. आणि हेच JHCLRIT आहे. एखादा विषय साधा सोपा करून आणि हे का करायचं हे जर समजून घेतलं ना तर विषय साधा सोपा वाटतो आणि काचं उत्तर मिळालं की कोणी हे करा म्हणून सांगायची गरज पडत नाही. तरच आपलं JHCLRITचं आहे. जसं आपण वाहनाची काळजी घेतो तसं आपण काम करताना आपले मशीन असेल, इक्विपमेंट असेल, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. का घ्यायची? कारण जर त्या मशीन बंद पडलं किंवा डिफेक्ट आले किंवा त्याच्यात ॲक्सिडेंटची शक्यता असेल तर आपल्याला काम करताना त्रास होणार आहे. काही प्रॉब्लेम असेल मशीनला तर आपल्यावर टेन्शन येतं, प्रेशर येतं. त्यासाठी स्वयं देखभाल करणं फार आवश्यक आहे. आता कोणी म्हणेल की साहेब आम्हाला मशीन चालवायचं कळतं, मशीन मेंटेन करायचं, रिपेअर करायचं कसं कळणार आहे? ठीक आहे ना, स्कूटर किंवा मोटरसायकलमधलं तरी आपल्याला आतलं किती कळतं. तरी पण ती बंद पडू नये म्हणून आपण बघतोच ना. हवा बघतो, पेट्रोल बघतो, चार्जिंग आहे की नाही बघतो, ऑइल बघतो, कार्बोरेटर साफ करतो, ब्रेक प्ले बघतो, क्लच बघतो, ॲक्सिलेटर बघतो. वरच्यावर जेवढे शक्य आहे तेवढं बघतोच ना. तसंच JHCLRITचं असं आहे की वरच्यावर जे मशीन वापरताना हे प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून JH करायचं आहे. आता हे JHCLRIT का करायचं? तर ज्यावेळेस आपण मशीन प्रोडक्शनसाठी वापरतो, काहीतरी फिरत असतं, काहीतरी स्लाईड होत असतं, काहीतरी हालत होत असतं. त्याचा अर्थ काय? पार्ट हालणार म्हणजे काहीतरी लूज होऊ शकतं, जे रिटायटनिंग केलं पाहिजे. काहीतरी सरकणारे स्लाईड वगैरे त्याला लुब्रिकेशन व्हायला पाहिजे. कुठेतरी हायड्रॉलिक प्रेशर असेल, न्यूमॅटिक प्रेशर असेल, ते प्रेशर कमी जास्त झालं तर ते स्लाईड हालणार नाहीत, मशीन चालणार नाही. प्रेशर बघायला पाहिजे म्हणजे इन्स्पेक्शन आलं. आणि क्लिनिंग. हालणारे पार्ट आहे म्हटल्यानंतर, आपण प्रोडक्शन करतो म्हटल्यानंतर उत्पादन प्रक्रियेशी रिलेटेड मशीन थोडंफार खराब होऊ शकतं. तर जे फंक्शनल पार्ट आहेत त्याचं क्लिनिंग रोज व्हायलाच पाहिजे. तर हे महत्त्व आहे JH आणि CLRITचं. C फॉर क्लिनिंग, L फॉर लुब्रिकेशन, I फॉर इन्स्पेक्शन अँड R फॉर रिटायटनिंग. हे आपण रोज केलं पाहिजे. जे आपण आपल्या गाडीसाठी करतो तेच आपल्या मशीन आणि इक्विपमेंटसाठी करणं आवश्यक आहे. तर तुम्ही समजून घ्या आणि समजून घेऊन करा. एकदा तुम्हाला हे का करायचं कळलं की मला नाही वाटत की तुम्हाला कोणी सांगायची गरज पडेल. आता ज्या थेअरी पार्ट टच करतो, स्टेप 1 इनिशियल क्लिनिंग. आता कोणालाही वाटेल किंवा आम्ही प्रोडक्शन करायला येतो का मशीन क्लीन करायला येतो?
तर तसं नाही आहे. इनिशियल क्लिनिंग हे या क्लिनिंगला फार महत्त्व आहे, समजून घ्या तुम्ही. जे पार्ट हलणार आहेत, जे पार्ट स्लाईड होणार आहेत, तिथे क्लिनिंग होणं आवश्यक आहे. अदरवाईज मशिनिंगच्या चिप्स असतील, काही डर्ट असेल, ही साफ व्हायला पाहिजे. दुसरं, ज्यावेळेस आपण क्लिनिंग करतो त्यास बोटं फिरतात, नजर फिरते. तर त्यामध्ये क्लिनिंग करताना मशीनमधल्या ॲबनॉर्मॅलिटी शोधणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे त्रुटी शोधणं महत्त्वाचं आहे. आणि ह्या ज्या त्रुटी आणि ॲबनॉर्मॅलिटी जर 42 आपल्या लक्षात आल्या नाही आणि त्या तशाच राहिल्या तर ते ब्रेकडाऊनचं डिफेक्टचं कारण होऊ शकतं. त्यामुळे इनिशियल क्लिनिंग तुम्ही क्लिनिंग विथ मिनिंग, क्लिनिंग फॉर इन्स्पेक्शन हे समजून घेऊन केलं तर तुम्ही फंक्शनल पार्ट डेफिनेटली क्लीन कराल, काही सांगायची गरज नाही पडणार. आणि मग ह्या ॲबनॉर्मॅलिटी आहेत, त्यात आपण त्याला व्हाईट टॅग ॲबनॉर्मॅलिटी, रेड टॅग ॲबनॉर्मॅलिटी म्हणतो. जे आपण करू शकतो त्या व्हाईट टॅग ॲबनॉर्मॅलिटी आपण काढू शकतो. जे आपण करू शकत नाही ते मेंटेनन्स फिटरला बोलून करून घेऊ शकतो. स्टेप 2 अतिशय शॉर्टमध्ये सांगतोय मी, की ह्या सगळ्या ॲबनॉर्मॅलिटी क्लिनिंग करताना आपल्या लक्षात येतील. त्या ॲबनॉर्मॅलिटीवर ॲक्शन घेणं, आपण स्वतः घेणं, किंवा जिथं शक्य आहे आपल्याला तिथं मेंटेनन्सला फिटरला सांगून ते करून घेणं. दुसरं जे आहे ते सोर्स ऑफ कंटॅमिनेशन. कंटिन्युअसली ऑइल लीक होतं आहे, कंटिन्युअसली कूलंट लीक होतं आहे. ह्याची कारणं शोधून त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायला पाहिजे, म्हणजे ऑइल लिकेज होणार नाही, कूलंट लिकेज होणार नाही. त्याला म्हणतात ॲक्शन ऑन सोर्स ऑफ कंटॅमिनेशन. आणि स्टेप 2मध्ये तिसरा भाग जो आहे तो हार्ड टू ॲक्सेस. म्हणजे कुठेतरी तुम्हाला ऑइल बघायचं आहे, ऑइल टँक कुठेतरी मशीनच्या बाजूला आहे, ते मेंटेनन्सला सांगून पुढच्या बाजूला आणू शकता. जिथं प्रेशर गेजेस आहेत जे कुठेतरी मशीनच्या मागच्या बाजूला लावलेत ते पुढच्या बाजूला आणून घेऊ शकता. त्याला म्हणतात ॲक्शन ऑन हार्ड टू ॲक्सेस. त्यालाच आपण GH कायझन पण म्हणतो. तर स्टेप 2 जी आहे ती सगळी ॲक्शन घ्यायची फेज आहे. आणि स्टेप 3 म्हणजे जसं सुरुवातीला मी सांगितलं की JS CLR-IT. एकदा मशीन रिस्टोअर केलं तर ते रोजच्या वापरामुळे परत डिटोरेट होऊ नये म्हणून जी ॲक्टिव्हिटी करायची त्याला आपण क्लिनिंग, लुब्रिकेशन, इन्स्पेक्शन, रिटायटिंग, JS CLR-IT म्हणतो. त्यासाठी एक चेकशीट साधी सिंपल बनवायची, त्याच्यापुढे फ्रिक्वेन्सी लिहायची आणि ते रोज करायचं. असं जर आपण JS CLR-IT रोज केलं तर मशीन ब्रेकडाऊन किंवा डिफेक्ट होणं किंवा मायनर स्टॉप होणं किंवा ॲक्सिडेंट शक्यता ही पॉसिबिलिटी फार कमी होते. आणि मग आपलं काम जे आहे ते स्मूथ होतं, कामाचा दिवस चांगला जातो आणि वी कॅन एन्जॉय इट. सो मी असं म्हणेन की जसं सुरुवातीला उदाहरण दिलं की माझ्या गाडीची मी काळजी घेतो, तसं वर्कप्लेसमध्ये माझ्या मशीन आणि इक्विपमेंटची काळजी मी घेतो आणि घेऊ शकतो. ह्याचं महत्त्व समजून घेऊन तुम्ही कराल मला खात्री आहे. सो थँक्यू व्हेरी मच. पुढच्या सेशनमध्ये नवीन टॉपिकवर बोलू आपण. ओके, गुड डे.